मटण कापायचं सत्तर हातामध्ये घेतला आणि मटणाचं तुकडं जसं करतो त्या भावाचं तुकडे करून गाडग्यामध्ये लपवला भावाचं मटण जसं तुकडे काढली सोन्याला घेतली हातामध्ये आणि मटणाचं जसं तुकडे करतो भावाचं तुकडे करून सोनगाला ठेवली आपल्या झोळीला आणि मग भावाचा मुर्दा केला काय केला म्हणा भावाचा मुर्दा लपवून ठेवला गाईच्या गोट्याला गाईच्या गोट्याला गाईच्या गोट्याला आणि रात्री स्वप्नात गेला इच्छा त्याला इकडे लक्ष द्या आईच्या स्वप्नाला गेला आणि आईला जर सांगितलं माझ्या आत्म्याला मोक्ष जर तुला द्यायचा असेल तर गाईच्या गोट्याला माझा आत्मा लपून ठेवलेला आहे आणि मग त्यावेळेला माझा प्रेत लपून ठेवला गाईच्या गोट्याला जसं मटणाचं तुकडं करते बहिणीने माझं तुकडं केलेलं आहे आणि तू अगदी येऊन दे ग माझ्या जीवाला आणि त्याच वेळेला आई उठून गेली बघा बहिणीच्या गावाला आणि मग त्या पोरगीला विचारते माझा भीमसेन कुठं हाय मला दाव म्हणला बहिणीला दाव म्हणाला बहिणीला दाव म्हणाला मग बहीण म्हणती आगे 20 वर्ष झाला भाऊ माझ्या आला नाही गळा मग त्याच वेळेला आईला स्वप्नात आठवली माझ्या मुलाचा मुर्दा लपून ठेवली गाईच्या गोट्याला मग आई धावत परत गेली गाईच्या गोट्याला मग पोरग्याचा मुर्दा बघून आईनं बोंबाटा केला त्या बाळाचा मुर्दा बघून आईनं प्राण सोडला आणि भावाने बघा ही सगळी हकीकत बघून गावकरी पोलीस पाटील रडायला गेला पोलीस पाटील रडायला लागला अशा बहिणीला ठेवण्या परीच फाशी गावाच्या वेशी आले म्हणला गावाच्या वेशी मध्ये बहिणीला फाशी हो दिला बहिणीला फाशी हो दिला सोन्यापायी तिघांचं पण जीवन निघून गेला अशीच घटना घडली बघा हो सिंदूर गावाला सिंदूर गावाला जत तालुक्याला आन सांगली जिल्ह्याला आन भाऊ बहिणीची कथा शुभमना देवीच्या चरणाला
कथा संपन्न झाली.